नमस्कार मित्रांनो. मागच्या आठवड्यामध्ये आपण प्रचंड व्हॉलॅटिलिटी मार्केटमध्ये अनुभवली. काल अमेरिकेचा डाव जोन्स 40,212 अंकावरती बंद झाला. 619 पॉईंटनी तो वर गेला. S&P 500 95 पॉईंटनी वर जाऊन 5,363 या अंकावरती तो बंद झाला आणि नॅसडॅक 337 अंकांनी वाढून 16,724 या अंकावरती बंद झाला. काल जपान 1,000 पॉईंटने खाली बंद झाला. हँगसेंग, तैवान आणि जकार्ताचं मार्केट हे ग्रीनमध्ये बंद झालं. इंग्लंडचं मार्केट काल पॉझिटिव्हमध्ये बंद झालं, तर जर्मनी आणि फ्रान्स निगेटिव्हमध्ये बंद झालं. भारतीय मार्केटचा विचार केला तर निफ्टी, सेन्सेक्स पॉझिटिव्हमध्ये बंद झाले. 22,828 वरती निफ्टी बंद झाला आणि सेन्सेक्स 75,157 वरती बंद झाला. सगळेच सेक्टोरल इंडायसेस आपले ग्रीनमध्ये बंद झाले आणि चांगली तेजी आपल्याला काल अनुभवायला मिळाली. तर मित्रांनो, नेमकं रिटेलरच्या बाबतीमध्ये काय होतं, तर रिटेलर हे पॅनिकमध्ये सेल करतात आणि युफोरियामध्ये बाय करतात. करायला याच्या एक्झॅक्ट उलटं पाहिजे. युफोरियामध्ये सेल केलं पाहिजे आणि पॅनिकमध्ये बाय केलं पाहिजे. परंतु हे बोलणं जितकं सोपं आहे तितकंच करणं हे कठीण आहे. यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये एक्सपिरियन्स लागतो. तेजी मंदीच्या तुम्ही 2-3 सायकल जेव्हा पाहता तेव्हा हा तुम्हाला सेन्स येतो, हे नॉलेज येतं तुम्हाला आणि लक्षात येतं की आपल्याला कधी बाय केलं पाहिजे. आणि मित्रांनो, सध्या मार्केटची जी कंडिशन आहे, आपण 26,266 वरून आज आपण 21,750 पर्यंत आपण लो पाहिलेला आहे आणि आपण सध्या लोकडेच आहोत. तर ही एक पॅनिक सिच्युएशन म्हणता येणार नाही. 15% आपलं मार्केट करेक्ट आहे आणि जेव्हा मार्केट हे 20% खाली करेक्ट होतं तेव्हा ते मार्केट मंदीच्या गर्तेत सापडतं. तर अजून तरी अशी पॅनिक सिच्युएशन आपल्या भारतीय मार्केटमध्ये आलेली नाही आहे, परंतु नक्कीच आपला काही पैसा ॲलोकेट करायला काही हरकत नाही आहे आपल्याला आणि हळूहळू चांगल्या सेक्टरमधले चांगले स्टॉक्स आपल्याला ॲक्युम्युलेट करत राहायचे. तर मित्रांनो, हा आठवडा प्रचंड मोठ्या घडामोडींचा आणि अतिशय महत्त्वाचा ठरला आपल्याला. तर या आठवड्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय झाली, तर आपण पाहिलं अमेरिकेने 10% बेसलाईन टॅरिफ लावले. त्यानंतर अमेरिकेने परत ॲडिशनल टॅरिफ लावले. चायनाने त्याच्या अगेन्स्ट रिटॅलिएटरी टॅरिफ लावले. अमेरिकेने परत चायनावरती टॅरिफ वाढवले. चायनाने परत अमेरिकेवरती टॅरिफ वाढवले आणि जेव्हा 75 देशांनी अमेरिकेला विनंती केली की आम्ही ट्रेड डील आपल्याबरोबर करण्याची आमची इच्छा आहे, तेव्हा त्यांनी 90 दिवसांचा पॉज दिला. हा एक दिलासादायक निर्णय होता आणि त्याचा पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला मार्केटमध्ये दिसून आला आहे. परंतु अमेरिकेचं मार्केट हे बाय नेचर प्रचंड व्होलाटाईल आहे. ते एका दिवसामध्ये ऐतिहासिक पातळीला खाली येतं आणि परत वर जातं. हे आपण या आठवड्यामध्ये अनुभवलेलं आहे. अमेरिकेचा नॅसडॅक हा वरून 25% पडलेला आहे. डाव जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज 19% पडलेला आहे. S&P 500 हा 21% पडला आणि परत या मार्केटमध्ये आता कुठेतरी आपल्याला बाउन्स बॅक आपल्याला दिसून येतो आहे. मित्रांनो, याच आठवड्यामध्ये RBIची MPSCची मीटिंग झाली. यामध्ये परत एकदा रेपो रेटमध्ये कट करण्यात आला. फेब्रुवारीमध्ये 0.5% कपात करण्यात आली होती आणि परत एकदा 0.5% कपात करण्यात आली. म्हणजे 6.5चा रेपो रेट आता 6 वरती आलेला आहे. याचा निश्चितच कन्झ्युमरला फायदा होईल. EMI कमी होतील आणि कन्झ्युमरच्या हातामध्ये पैसा आल्यामुळे नक्कीच कन्झम्पशनला बूस्ट मिळेल मित्रांनो. आणि महागाईचा अंदाज देखील FY26चा हा 4.2 वरून 4 वरती आणण्यात आलेला आहे. फक्त टॅरिफचा परिणाम म्हणून GDPचा जो अंदाज आहे तो 6.7 वरून 6.5 वरती आणण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, मार्केटमध्ये आपल्याला आता कुठल्या सेक्टरकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला, हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला. या मार्केटमध्ये आपल्याला बाईंग तर स्टार्ट करायचीच आहे, कारण परत एकदा आपल्याला खालच्या मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्ट केलं नाही ही खंत वाटायला नको. कारण मागचे 2 वर्ष आपण मार्केट कधी पडतंय, कधी मार्केटमध्ये मंदी येते याची वाट पाहत होतो. तर मार्केट आता वरच्या लेवलपासून एक 15% पर्यंत करेक्ट झालेलं आहे. तेव्हा या मार्केटमध्ये बाईंग करायला हरकत नाही आहे. कारण
भारतीय मार्केटमध्ये अशी कुठली पॅनिक सिच्युएशन नाही आहे. आणि भारताचा जर व्यापाराचा जर विचार केला अमेरिकेबरोबरती तर तो मर्यादित स्वरूपाचा आहे, त्यामुळे टॅरिफचा परिणाम जास्त होणार नाही. आणि इंडियन मॅक्रोज खूप चांगले आहेत. भारतीय हवामानाच्या अंदाजानुसार यावेळेस पाऊस देखील चांगला होण्याची शक्यता आहे. महागाई आपल्या आटोक्यामध्ये आहे. सातत्याने RBI रेट कट करत आहे आणि RBI सातत्याने लिक्विडिटी मार्केटमध्ये इन्फ्यूज करत आहे. त्यामुळे लिक्विडिटीचा फ्लो हा कायम राहणार आहे आणि याचा फायदा आपल्या बँका NBFC कंपन्यांना होणार आहे. त्यामुळे इंडियन मॅक्रोजचा जर विचार केला आणि बाकी टॅरिफच्या संदर्भामध्ये भारताच्या पोझिशनचा जर विचार केला तर भारतीय मार्केटमध्ये निश्चितच सकारात्मक परिस्थिती आहे. त्यामुळे भारतीय मार्केटकडे परत एकदा विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार परत येतील आणि निश्चित येतील मित्रांनो. फक्त हे 2-3 महिने मात्र प्रचंड व्हॉलॅटिलिटीचे राहतील, कारण हे खरं तर जे युद्ध आहे, व्यापार युद्ध आहे, तर हे खरं तर वॉशिंग्टन आणि बीजिंगमधलं युद्ध आहे. तर याचा परिणाम सगळ्या जगावरती होईल. 2-3 महिने प्रचंड उलथापालथ चालेल आणि त्यानंतर कुठेतरी सकारात्मकतेने या मार्केटची वाटचाल होईल. परंतु हा जो व्हॉलॅटिलिटीचा काळ आहे, ही जी थोडीशी पॅनिकची सिच्युएशन आहे, ही परत आपल्याला मिळणार नाही. कारण पॅनिक सिच्युएशनमध्येच मार्केट हे खालच्या लेवलला मिळतं, आपल्याला शेअर हे खालच्या लेवलला मिळतात. युफोरियामध्ये किंवा मार्केट एकदा तेजीकडे जायला लागलं तर परत हे व्हॅल्युएशन्स आपल्याला मिळणार नाहीत. त्यामुळे आताच्या मार्केटमध्ये नक्कीच आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टरकडे आपल्याला महत्त्वाचं लक्ष द्यायचं आहे. बँकांमध्ये ज्या मोठ्या प्रायव्हेट सेक्टर बँकाज आहेत, ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, या बँकांकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे. आणि NBFC सेक्टरमध्ये आपल्याला बजाज फायनान्ससारख्या कंपन्यांकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे मित्रांनो. RBIने गोल्डच्या व्हॅल्यूच्या 75%च फक्त लोन देण्यासाठी मंजुरी दिली. त्याचा काही निगेटिव्ह परिणाम आपल्याला काही गोल्ड लोन देणाऱ्या NBFCवरती आपल्याला दिसून आलेला आहे मित्रांनो. परंतु ही देखील सिच्युएशन नक्कीच आटोक्यात येईल मित्रांनो. तर या मार्केटमध्ये जसं आपल्याला कुठल्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्याचबरोबर कुठल्या सेक्टरपासून आपल्याला लांब राहायचं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्याला सुरुवातीला असं वाटत होतं की फार्मा सेक्टरवरती टॅरिफ लावला जाणार नाही, परंतु तो टॅरिफ लावला जाईल असे संकेत अमेरिकेकडून मिळालेले आहेत. त्यामुळे तुर्तास फार्मा सेक्टरपासून लांब राहा आणि त्याचबरोबर IT सेक्टरवरून देखील लांब राहा. कारण व्हॅल्युएशन जरी खाली असले, फेअर असले, तरी देखील IT सेक्टरमध्ये अर्निंग ग्रोथचा सपोर्ट नाही आहे. त्यामुळे आपण त्या सेक्टरपासून लांब राहा. त्या सेक्टरमध्ये देखील खालच्या लेवलला आपल्याला बाईंग करण्याची संधी मिळेल, त्यावेळेस नक्कीच आपण त्याचा विचार करूया. तर हा जरी 90 दिवसांचा पॉज लावलेला असला मित्रांनो, तरी देखील संकटाची तीव्रता कमी झाली आहे, परंतु संकट टळलेलं नाही आहे मित्रांनो. त्यामुळे लगेच मार्केटमध्ये अंधाधुंद तेजी होईल अशी अपेक्षा करू नका. आणि हे वर्ष तर फक्त कन्सॉलिडेशनचं इयर राहील. त्यामुळे या वर्षीच्या मार्केटमधून प्रचंड नफ्याची किंवा रिटर्नची अपेक्षा करू नका. या मार्केटमध्ये आपल्याला फक्त इन्व्हेस्टमेंट करायची आहे. सोनं लाईफ हायवर आहे सध्या, त्यामुळे सोन्यामध्ये देखील सध्या इन्व्हेस्टमेंट करताना सावधगिरी बाळगा. तर 1992 साली हर्षद मेहता बूममध्ये जो मार्केटचा हाय लागला होता, तर तो हाय क्रॉस करायला 11 वर्ष लागली होती. तर 2003 साली तो हाय क्रॉस केला गेला. 2003च्या पूर्वीचं जे मार्केट असायचं, तर ते मार्केट यामध्ये बिअर मार्केटची फेज ही खूप लॉंग असायची आणि बुल मार्केटची फेज ही छोटी असायची. 2003 नंतर महत्त्वपूर्ण बदल झाला या मार्केटमध्ये. बिअर मार्केटची फेज ही शॉर्ट होत गेली आणि बुल मार्केट, तेजीच्या मार्केटची फेज ही लॉंग होत गेली. त्यामुळे मित्रांनो, ही सुद्धा वेळ निघून जाईल. धिस शॅल टू पास आणि आपण परत एकदा चांगल्या इकॉनॉमीसह आपण परत एकदा मार्केटच्या तेजीवरती स्वार होऊया आणि इन्व्हेस्टेड राहूया आणि आपली वेल्थ क्रिएट करूया.
मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया, परंतु तत्पूर्वी आपल्या व्हिडिओचं कंटेंट आपल्याला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि डिस्क्लेमर मित्रांनो, आपण ज्या शेअर्सचा उल्लेख करतो त्यामध्ये कुठेही बाय आणि सेलचं रेकमेंडेशन नाही आहे. हे फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा तो आपल्या आर्थिक सल्लागाराला विचारूनच घ्यायचा आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.